जय गजानन तुमच्या सगळ्याले. आपल्या चॅनलवर 100 व्हिडिओ कंप्लीट झाले आणि तुम्ही व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. व्हिडिओ कोण बनवते, काय बनवते यासाठी मी 100 व्हिडिओनंतर तुमच्यासमोर येणार होतो, तो मी आज आलो. आजचा व्हिडिओ हा परत एक सामाजिक समस्येवर आहे, म्हणजेच पाणी टंचाईवर आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. पण या व्हिडिओपासून तुम्हाला काय शिकायला मिळलं, तुमचं किती मनोरंजन झालं, तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला हेही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चला तर मग आता व्हिडिओ सुरू करू. संपत बुड्याचं बरं आहे, काही काम धंदा नाही, काही नाही. दिवसभर म्हटलं खुची टाकून बसा. अरे बाबू भोऱ्या, आता या वयात कोणते काम करायला लावतं? बस झाला ना काम धाम, बसू दे मला मुक्या नव्हती. ते जाऊ दे भुऱ्या, संपत बुड्याला हाती बसू दे. आंबे खायचं मन उरायलं. कोणाच्या वावरात आंबे आहेत का? आपण जाऊन आंबे आणले का? हो बुडा, तुम्हाला माहित आहे कोणाच्या वावरात आंबे आहेत तर? मनोहरच्या वावरातला आंबा मस्त आला म्हणे. त्याचे आंबे कानी झाडाला पिकले म्हणे. एवढंच माहित आहे बापा मले. काल तो मायाजवळ आलता तरी मला सांगू राहिलता. ओ हो, म्हणजे मिशन मनोहर काकाचा वावर. अबे लेको, पटकनी चला, मले कानी लय मोठे आंबे पाहिजे. अरे पोट्ट, विचारून घे जा. असं चोरून बोरून घेऊ नये. काही फायदा नसते चोरी करून. उजागर न्याव ना जाव ती विचाराव आणि विचारून घ्या, लय मोठे भेटतील. बुडा, आम्ही आमचं पाहतो, तुम्ही तुमचं राहू द्या. तुमचं ज्ञान तुमच्याजवळ राहू द्या, आम्ही पाहतो आमचं. पहा बा, आता मी तुम्हाला सांगायचं काम केलं. आता तुम्ही पहा तुम्हाला काय करायचं आहे. पण मला असं वाटतंय की तुम्ही विचारून घ्या. विचारून घेतले की नाही, तो मनोहर कानी तुम्हाला स्वतः देऊन देईन, लय मोठे आंबे देईन. अरे बेटाजी, तिथं म्हटलं बम आंबे होय. थांब थांब, मी वर जातो आणि वर जाऊन कानी मस्त आंबे तोडून आणतो. मग आपण सारे मिळून कानी खाऊ त्याले. हा, कोणीच कुठे काही जायचं काम नाही आणि कोणाला वर चढायचं काम नाही. आती म्हटलं खाली लय मोठे गोटे पडेल होय. त्यातला एखादा गोटा उचलतो मी आणि बराबर नेम लावू लावू एक एक आंबा खाली पाडतो मी. मग काही वर जायचं काम नाही, आपण आती खाली बसून खाऊ शकतो. पाळ पाळ, मस्त गोळगोळ आंबे पाळ, चांगले पिकेल पिकेल. डोंबळ्या, बेंचवर बसला, हटना तातून. एखादा मारीन मी तर लागीन मस्त का तोल्या होय बाजूले. आता जमलं का? आलो मी इकडे आता. आता नाही लागत मस्तकात. आता पाळ एखादा. उरे बेटाजी, भुऱ्या काय नियम होय त्याला? पाळ पाळ, अजून लय मोठे पाळ, लय मोठे पाहिजे आपल्याला. अबे डोंबळ्या, आरामशीर बोल ना. त्या मालकानं पाहिलं तर पकडीन ना आपल्याला. पट्टू, आंबे कुठून आणले तुम्ही? मनोहर काका. आता यायले काय सांगा. ए भुऱ्या भाई, कुछ तो करो. तुम्हाला काय कर लागते? आम्ही कुठून बी आणू. काय म्हणणं आहे तुमचं? माया वावरातले आहेत का ते सांग मला फक्त. आम्ही का मॅट झालो का? एवढ्या उन्हात अनातनी तुमच्या वावरापर्यंत जाव आणि ततून हे आंबे आणा? तुमच्या वावरातले नाही आहे ते. आम्ही आमच्या घरून आणले. आती म्हटलं तलाव होय, थंडगार वातावरण आहे, तर आती म्हटलं उभं राहून आम्ही खाऊ राहिलो. मनोहर काका, तो तुम्हाला वावरात नाही जायचं ना, जा मग. हाती थांबून तुमचा काही उपयोग नाहीये. मला वावरातले नाही ना, मग काही टेन्शन नाही. चाललो मी वावरात नाही. आता कोण तती येते न काय येते पाहतो मी. बेटो, तुम्ही का वावरातले आणले? मी आंबे मोजून ठेवलाय. तती का आंबा कमी भरला की तुम्ही पहा मग तुमचं काय करतो मी. अबे ओ डोंबड्या, तोंड मी टाक ना. गेला ना तो बुवारा. गेले का? मी तर आंबे खाऊ राहिलो ना, म्हणून माझ्या तोंड उघडं होतं. तू ही मॅट समजता का रे? मॅट समजता का? फाटली होती न ताई, म्हणून तर तोंड उघडलं होतं.
अबे भुऱ्या लेका, मी तुझ्या घरी गेलतो, तू तर आती आहे घरी थांबत जाईन लेका. भंटोला आणि काय हिंट बे. आता काय आणलं तर बघलीत नी, तुझे काय काम आहे माझ्याकडे. म्हटलं तू जैबी येत तरी काही ना काही खुसपट काढून आणत. काही तर लेका तसा येत जाय. बोल बोल, काय काम आहे तुझ. त्या माय बिन मी याले दोस्त समजतो आणि हे सगळे कामाचे म्हटलं काही ना काही आयडिया आलं होते आणि सोल्युशन काढते म्हणून मी याला सांगू राहिलो. ते हे मला असं बोलू राहिलं. मी काय म्हणतो भुऱ्या, हे फक्त माझ्या एकट्याचं काम नाही, पुऱ्या गावाचं काम आहे. गावात म्हटलं पाणी टंचाई झाली, पाणी टंचाई. पाणी अजिबात नाही, ग्रामपंचायतच्या नळाला अजिबात पाणी नाही लेका. पाणी नाही म्हणून 2 दिवस झाले मी अंगणे धुतलं लेका. तुला काय सांगू. चुकलं मला, गलती झाली. तुझ्या म्हणणं बरोबर आहे, माया घरी बी पाणी नाही. आम्ही त्यासाठीच अति जमा झालो. तूच वाट पाहू राहिलतो. तुला फोन लावता तर तुझी बायको म्हणे ते परसाकडे गेले. पण मी काय म्हणतो विनया, पाणी नव्हतं तर मग तू परसाकडे गेला कसा. पाणी नव्हतं तर मग यानं धुतली कशी असेल बे. जाकोस न्या, टोय गोटे आणून ठेवल्यात म्या. म्हटलं नदीतले साजरे गोल गोल टोय गोटे 2-3 कट्टे आणून ठेवलाय. तुले पाहिजे का टप्पर ठोके. अबे जाऊ द्या ना, काय भांडत राहता बे तुम्ही. मेन प्रश्न हा आहे की गावात पाणी नाही, त्याचं काय करायचं ते पहा पहिले. असं एकामेकाच्या भोकांडी बसून आपापसात भांडत नका बसू. अबे लेको, हाय ना त्याची बिन आयडिया आहे माझ्याजवळ. चला आपण सगळेजण चिलाबुडाजवळ जाऊ. या सगळ्या गोष्टी चिलाबुडा आपली मदत करू शकते. तती चला. अति म्हटलं झिलप्या जाळून काहीच फायदा नाही. या सगळ्या गोष्टी चिलाबुडाच आपली मदत करू शकते. हा बरोबर होय पोट्यो तुमचं. माया घरी बी पाणी नाही. माई 2 नंबरची बायको, तुमची दुसरी आजी, ती बी म्हटलं 4 कोसावून हांड्यानं प्यायले पाणी आणून राहिली. लय परेशान होऊन राहिली. ते लय कावते मावर. आपल्या गावात हे दरवर्षीची समस्या आहे. मी काय म्हणतो, यावर एकच उपाय आहे, पाणी जपून वापरा. पाणी अडवा, पाणी जिरवा. असं नाही केलं तर आपलं गाव लवकरच पाण्याबगर वसान पडीन. लोक गाव सोडू जातील. अरे हो माय बिन, बुड्याला काय सांगू राहिलो आणि बुडा काय म्हणू राहिला. आबा मी काय म्हणतो चिला आबा, लोक जातीन ते जातीन. आताच पाना, आता काय करायचं. नळाले पाणी येऊन नाही राहिलं ना, त्याचं सांगा ना काय करायचं तर. काय करायचं म्हणजे आता टोय गोटे वापरायचे. टोय गोटे विण्यासारखे गरम गरम चोपडे टोय गोटे, म्हणजे पाण्याचं कामच पडणार नाही. बोलला तू मधात जबर करायची तोही सवय काही गेली नाही. टिम्मन टिकल्या मुका बैस ना. आम्ही बोलू राहिलो ना. प्यायली बिन का टोयगोट तू वापरशील का. अरे थांबा पोट्यो, यावर आपण काय करू माहित आहे का. म्हटलं सरपंचाला विचारायला जाऊ. नळ योजनेचं काम त्यातच आहे, तेव्हा तो काही ना काही सोय लावून आपली. चला बरं सारे तती जाऊ आपण. हे बरोबर बोलले आबा तुम्ही. आपण सरपंचाजवळ जाऊ, त्याला विचारू. तो आणि आपला मेळ कुठून ना कुठून. तू कशी काय पाणी भरणार आहे. सगळ्यात पहिले मी आली, मीच पाणी भरीन. कैदाशीन माया केस सोड. मी पाणी भरीन. माझ्या घरातून जवळ आहे, माझ्या घराजवळची हापशी वही आहे. मीच पहिले पाणी भरीन, तू नंतर भर. अरे तो कोणीही पाणी भरलं तर काय फरक पडू राहिला. भरा ना कोणी बी, पाणी भेटणारच आहे ना. ओ मंदा काकू, ओ पुष्पा काकू, तुम्ही मैत्रिणी आहे ना, मग कायले भांडू राहिल्या. कोणी भरा ना, पाणी तर भेटणार आहे की नाही. चोमड्या तू मुका बैस तू. पाणी मी पहिले भरीन, मी आलती पहिले. भोऱ्याले चोमळा म्हणलं. डोमड्या तुही मुका बस, माझ्या घराजवळची हापशी आहे, मी पहिले पाणी भरीन. ओ कायट्या, वय मागे त्याची एखादी फाईट बसीन की नाही, काय उतान तिथं पडशीन. वय मागे लवकर. अरे हो मावशी, तुम्ही का पाहत उभ्या राहू राहिल्या. आमच्या पहिले तुम्ही हाती आला ना, सोडवा ते भांडणं. अरे बापा, मी तईची त्याईले ते सांगू राहिली की त्या हापशीले पाणी नाही, हापशी आटली. ते तुम्ही फुकट भांडण करू राहिले, पण हे काही ऐकून नाही रे तवाचे माय. आता तुम्हीच सांगा बापा त्याईले. काय हापशीले पाणी नाही आणि आम्ही फुकट भांडण करू राहिलो. मग काही सांगतो बिचारे. पुष्पे मला माफ करा, मी तो यासोबत फुकट भांडू राहील. ते जाय केलं माफ, काही वांधा नाही. पण मी माफी मागते, मी बी तो या फुकट भांडण करू राहील. ती हापशीले पाणीच नाही हे बाई ताईची सांगून नाही राहिली, आता सांगू राहिली.
अरे बापा मी तुम्हाला सांगून राहिली तैची की हापशीले पाणी नाही, हापशीले पाणी नाही. पण तुमचं चालू मी पाणी पहिले भरते, मी पाणी पहिले भरते. मग मले बी मजा वाटून राहील ती भांडणं पाहिले. म्या म्हटलं आता होऊ द्या जमके, ऐकत नाही म्हटलं हे सांगून बी. मग आता म्या काय करा, होऊ दिला जमके. मग चला भांडणं सुटले ना, वा आपापल्या घरी दुसरीकडून पाणी भरा आणि तिकडे म्हटलं भांडण नका करू. बाबा चिलाबा, पाणी प्रश्न केवढा मोठा आहे आपल्या गावातला. उन्हाळ्यात म्हटलं हापशी बी आटली, ते पाणी नाही म्हणून ते भांडणं घेऊन राहिले. आता तर आपल्याला सरपंचाच्या इकडे जाच लागते. अरे हो पोरा, चला चला, झालंय भांडण निपटले. आता टाइमपास करू नका. आपल्याला तिकडे लवकर जा लागते, नाही तर सरपंच निघून जाईन कुठे. त्याला म्हटलं ताती जाऊन आपल्याला पकडा लागते आणि आपल्या समस्या मांडा लागते. तोच आपला काही ना काही मेळ लावीन आता. 2 दिवस झाले म्या बी अंग नाही धुतलं. मी सांगू पाणी जपून वापरा तर नाही. मग घ्या आता दाबूनची गोळी. आटली ना वीर. हाव ना माया, पावटीत बिन पाणी टाकायला पाणी नाही. लहान घोर झाला नाही आता हा. अरे बाप, लयच कुबट वास येऊ राहिला. खरं बी सरपंचाने अंग धुतलं नाही वाटते. नाही तर का ठुसकी बिस्की सोडलीशीन मायाच नाका जवळ. बेकार, याले पावटीतनी पाणी टाकायला पाहिजे आणि यानं अंग नाही धुतलं म्हणते. मी काय म्हणतो, म्हटलं तुले काय पाहिजे रे पाणी? हा, तू तर तसाच तर कोरी मारत. चालला मोठा पाणी नाही म्हणत. विहीर आटली तर काही पर्यायी मार्ग शोधा ना. दुसरी एखादी विहीर अधिग्रहित करा ना. त्यातून पाणी आणा गावात. प्यायले पाणी म्हटलं लोकायले. सरपंच, आम्ही तुम्हाला कायले निवडून दिलं बरं? गावाच्या समस्या सोडायसाठी. आणि तुम्ही म्हणता की विहीर आटली. मग आता विहीर आटली तर कुठून ना कुठून पाण्याचा काही ना काही म्हटलं मेळ लावा तुम्ही. हे असं बोलून जमणार नाही. नाही तर मग पुढच्या इलेक्शनला पाहा तुम्ही. आम्ही सरे आहोत. तुमचा प्रचार आम्ही सरका करायचा का उलटा करायचा हे तुम्ही तुमचं ठरवा. त्यात आम्ही काही सांगत नाही. पण गावात पाणी आलंच पाहिजे. चिलाबा, म्हटलं मी काय करू शकतो? हे तुम्ही मला सारखी धमकी देऊ राहिले. हे पा, मी पुऱ्या गावात हिंडून लोकांना सांगू की पाणी जपून वापरा, काटकसरीनं वापरा. पण लोक काही ऐकत नव्हते. मी म्हणो की पुढे उन्हाळा येणार आहे तर म्हटलं आपल्याला पाणी लागते. तुम्ही आतापासून पाणी वाचवलं तर उन्हाळ्यात पाण्याची निपूर पडणार नाही. पण लोक काही ऐकत नव्हते. लोक काय करे, नीरा पाणी सांडवे. आता मी काय करू शकतो बाबा? ग्रामपंचायतची जे काही विहीर होती ना ते पुरी आटली. आता पाणी नाही. आता काय करावं? आता लोकांनी एकच काम करावं, जिथे पाणी भेटेन त्यातून त्यांना आणावं. आता हे ग्रामपंचायतची नळ योजना का नाही पावसाळा लागेपर्यंत का नाही बंदच राहील. त्याला आता काहीच पर्याय नाही ना. आता तुम्ही धमकी द्या का काही बी द्या, मी काहीच करू शकत नाही बापा. हाव ना, मी बी लोकायले सांगू की पुढे उन्हाळा आहे, माया पावटीतनी पाणी पाहिजे तर तुम्ही जपून वापरा. पण लोक काही ऐकायला तयार नव्हते. सरपंच, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आता तुम्ही मला सांगा, माया पावटीतनी पाणी मी कुठून आणू? मला कुठे जाता बी येत नाही आणि मी गेलो तर मला काही सरक्याना दिसत बी नाही. मला एक गोष्ट 2-2, 3-3 वेळा दिसते. मग आता सांगा म्या कुठून आणावं पाणी? आहे की नाही? मला सगळ्यात मोठा प्रश्न. पहिले तुम्ही मला प्रश्न सोडवा, मग बाकीच्याचा सोडवा बापा. मी गरीब माणूस आहो. ओ म्हणे काका, मुख्य बसा ना तुम्ही, मुख्य बसा ना. आधी लोकायले प्यायले पाणी नाही, धुवायले पाणी नाही, आणि तुमचं काय पावटीचं तुंतून लावलं तुम्ही म्हणतात नाही. भुऱ्या, मी काय म्हणतो, सरपंच काहीतरी खोटं बोलू राहिला, काहीतरी गोटी फिट करू राहिला. याचा तपास आपल्याला लावा लागेल. चुपचाप आतून चाल, माया संग चाल, आपण तपास लावू. मग या सरपंचाला कानी आपण रंगे हात पकडू. पहिले तू कानी आतून चाल, कारण की माहित आहे का, आपल्याला कानी हा तपास लावाच लागते. मला बी तसंच वाटून राहिलं. या बाकीच्या पोट्याला हाती राहू दे. हे गोष्ट कोणाच्या कानोकान खबर नको लागू देऊ. आपण जाऊ, तपास लावू. मग या सरपंचाला पाहू गावात कसं पाणी येत नाही, कसं नाही ते आपण पाहूच आता. आम्हाला अति सोडून हे भोऱ्या टिल्ल्या चुपचाप आतून निघून गेले. आम्ही का आता झिलप्या जळा आलो का? आमचंच काम आहे का हे सरपंचाला भेटायचं? टिल्ल्या, हाय का रे पाणी? हाय का तर पाणी? पाय विरील पाणी आहे का तर?
हाय हाय लय मोठं पाणी आहे, लय मोठं, पुऱ्या गावाला पुरते, पुरा उन्हाळ्याभर पुरते, लय मोठं पाणी आहे, भुऱ्या पाणी आहे, पाणी आहे. पाणी लय मोठं आहे, मग ग्रामपंचायतच्या नळ योजनेने पाणी काऊन येऊ राहिलं? मग हा सरपंच काय झोल करू राहिला? अरे बेटाजी, असं होय का? हा पाईप तर मोटरला लावेला आहे आणि हे मोटर तर सरपंचाच्या घरची आहे. म्या डोळ्यानं पाहिलं की मोटर सरपंच 3 दिवसाआधी घेऊन येऊ राहिलता. म्हणजे हे पाणी सरपंचाच्या घरी जाऊन राहिलं काय? समजलं भुऱ्या. हा झोल म्हटला सरपंचाने करेलाय, त्याच्या घरी पाणी चाललं, पुरं गाव पाण्यासाठी बोंबलून राहिलं आणि हा मस्त पाणी वापरायला. चाल लवकर, आता आपण हे किल्ला आबाला जाऊन सांगू. बुडा, मी काय म्हणू राहिलो, सरपंच काहीतरी लपू राहिला आपल्यापासून, आपल्याला ते समजून नाही राहिलं, काही ना काही झोल झालाय म्हटलं. हो बुडा, मला असंच वाटू राहिलं. अरे बापा पोरो, हे तुम्हाला वाटून राहिलं तर हे तती काऊन नाही सांगितलं? अति सांगून काय फायदा? तती बोलायला पाहिजे होतं ना. तती तर काही बोलले नाही तुम्ही. त्याला खळसावून बोललो असतो तर त्यानं काही ना काही मेळ लावला असता आपला पाण्याचा. बुडा लागला पता. ग्रामपंचायतच्या विहिरीले लय पाणी आहे, पुरं उन्हाळ्याभर पावसाळ्याभर पाणी पुरते. हे पाणी म्हटलं कुठे चाललं माहितीये का? सरपंचाच्या घरी सरपंचानं मोटर लावली आणि त्या मोटरनं पायपानं घरी पाणी घेऊन राहिला. तो मस्त पाणी वापरायला आणि पुरं गाव पाणी विना तसं राहू राहिलं. चिला आबा, मी काय म्हणतो, अति बसून काही फायदा नाही. आपण सरपंचाच्या घरी जाऊ, त्याले तती रंगे हात पकडू. चला तती चला. हे बोलणं पटलं आपल्याला. चला त्या सरपंचाच्या घरी चला, पाहू आपण. त्याच्या घरी तो नसला तर कोण ना कोणी असेल, मग आपल्याला माहित पडेल की ग्रामपंचायतच्या विहिरीतलं पाणी त्याच्या घरी चाललं का कुठे चाललं. चला सरेजण चला, माया संग सरेजण चला, आपण त्याला रंगे हात पकडू. रमशा बरोबर गाडी बरोबर धुई, मला तालुक्याला जावं लागते. गाडी चकाचक दिसली पाहिजे. हे असं म्हटलं जामल जुमल काम नाही पाहिजे ना आपल्याला. चुन्याला नको लावू ना. पटापटा मस्त धुई गाडी. चांगली चकचक निघाली पाहिजे. काही घोर नाही, मी आज चकचक धुतो. आज माझ्या पगाराचा दिवस आहे. आज मी लय मन लावून काम करतो. हे पाचिला आबा, हे सरपंचाच्या घरी पाणी आहे की नाही? पहा तो गाडी धुराला की नाही? अरे बाप, अति म्हटलं विण्याला टोयगोटान काम करायला लागू राहिलं आणि हाती हा गाडी धुवायसाठी पाणी वापरायला. वा सरपंच वा, एक नंबर काम. पुरं गाव वाऱ्यावर सोडून तुम्ही आधी पाणी वापरायले. गावातलं पाणी म्हटलं ग्रामपंचायतचं पाणी पुरं तुम्ही तुमच्या घराच्या इकडे वळवलं. अरे बापरे, हे काही आले. अरे काय आता काय करावं? माझ्या घरी पाणी यायले कसं माहित पडलं की ग्रामपंचायतचं पाणी इकडे वळवलं? सरपंच, हे बरोबर गोष्ट नाही. आम्हाला म्हणे मी 3 दिवस झाले अंग धुतलं नाही, आणि आता हे गाडी धुरायला त्याचा काय? अंग धुवायला पाणी नाही आणि गाडी धुवायला पाणी आहे की नाही? अरे नाही चिलाबा, हे पाणी म्या ते म्हटलं हांड्यानं आणलं. हे ग्रामपंचायतच्या विहिरीचं पाणी नाही आहे. तुम्हाला सांगू म्हणजे खोटं बोलून काही फायदा नाही ना. हे म्हटलं हांड्यानं पाणी आणलं. हे रमशानं आणलं काही मी आणलं, ते गाडी धुरायला बुवा त्यानं. हे पा चिलाबा, हे म्हटलं हे आहे की नाही, हे पाईपलाईन हे म्हटलं ग्रामपंचायतच्या विहिरीवरली आहे. हा सरपंच खोटा बोलला. अरे च्या माय बिन पोटेले पाईपलाईन दिसली आहे की नाही. आता काहीतरी गोष्ट फिरवा लागेल. चिलाबा, हे पाईपलाईन ततली नाही म्हटलं. हे माझ्या स्वतःच्या घराच्या विहिरीवरची आहे म्हटलं. माझ्या घराच्या बाजूने विहीर आहे की नाही, ततली पाईपलाईन आहे. हे पोट्ट काही बोलू राहिलं, खोटं बोलू राहिलं पोट्टे. सरपंच बस करा, खोटा बोलणं बस करा. 3 दिवसाआधी तुम्ही जे मोटर आणली की नाही, ते ग्रामपंचायतच्या विहिरीवर आहे. आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं. नाही तर चला तती तुमची मोटर आणि पाईपलाईन आपण मॅच करू का नाही तर. अरे बापरे, या पोट्याने सरा पता लावला. आता आपण पकडल्या गेलो. आतून पयाले पुरते, गायब व्हायले पुरते. अति थांबलो ना तर रट्टे काय येऊ शकते. अरे बापरे, सरपंच तर पयाला. जाऊ द्या पोट्यो, जाऊ द्या. जाईन कुठे? याचा आपण ग्रामपंचायत मध्ये समाचार घेऊ. आज ना उद्या आपल्याला भेटणारच आहे. उद्या त्याला ग्रामपंचायत मध्ये यास लागते. तरी पाहू आपण त्याले. चला ते मोटर काढून टाकू आणि गावाच्या नळ योजनेला लावून टाकू.
मग कसा वाटला व्हिडिओ? आवडला ना तुम्हाला? मला माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल, तुम्ही भरभरून हसला असाल आणि व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटलं असेल. तर मग व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओत लवकरच अशाच एका सामाजिक प्रश्नावरील व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय गजानन.